हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील दुसऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण पहिलं, लोहो परिसेसी लागला, याचा भाग 10. एक बरेच वृद्ध गृहस्थ, पूर्वीचे ज्ञानेश्वरीचे श्रोते, स्वामींना भेटण्यासाठी अचानक आले होते. भर उन्हाची वेळ. स्वामी बाहेर गेले होते. ते गृहस्थ स्वामींची भेट घेतल्याशिवाय परतण्यास तयार नव्हते. म्हणून मी त्यांना ध्यान मंदिरात बसण्यास सांगितलं. स्वामी आल्यावर दोघांची भेट झाली. काही बोलणं झालं. ते गृहस्थ गेल्यावर स्वामी म्हणाले, मी भेटलो म्हणून त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी आपलं जुनं घर विकून नवीन घ्यायचं ठरवलं आहे. तो व्यवहार करण्यापूर्वी ते मला भेटायला, आशीर्वाद घ्यायला आले होते. आता त्यांना जागा मिळेल, पण खायचं काय या वयात? त्यांचा आनंद बघून मला वाटलं की माणसाला संसारातच खरा रस आहे. साधकात देखील 99% लोकांना संसारातलं काही मिळालं की जेवढा आनंद होतो तेवढा ध्यान चांगलं लागलं याचा होत नाही. वस्तुतः काय आहे संसारात, पण त्यातून चित्त निघत नाही एवढंच खरं. संध्याकाळी 7च्या सुमारास एक लेखक आपण लिहिलेलं एक पुस्तक स्वामींना देण्यासाठी येऊन गेले. ते गेल्यावर स्वामी मला म्हणाले, अमृतानुभवावर लिहिलेलं एक पुस्तक मला द्यायला एक विद्वान गृहस्थ इथे आले होते. अर्धा तास चांगलं बोलणं झाल्यावर मी त्यांना म्हटलं, आता केंद्राची वेळ झाली आहे. समोर ध्यान केंद्रात साधक मंडळी ध्यानाला बसलेली आहेत, आपणही बसा. मी तिकडेच येतोच आहे. त्याबरोबर ते जायला निघाले आणि म्हणाले, आज नको, पुढच्या वेळी. मी पाहिलं, ध्यानाला बसणं होणार नाही. इंसान अपनी बानी से हजारों को रिझा सकता है, लेकिन खुद को रिझाना बहुत मुश्किल है. आपण आपल्याच ठिकाणी आनंदरूप होऊन राहणं अतिशय अवघड आहे. त्याला आत्मतृप्त, आत्मक्रीड असे शब्द आहेत. यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. ज्याला आत्मरती आहे, आपल्या ठिकाणी जो तृप्त आहे, संतुष्ट आहे, त्याला काही करायचं राहत नाही. मग तो जे काय करेल ते उत्तम कार्य. तो काही करणार नाही ते उत्तम मौन. म्हणजे त्याचं मौनही उत्तम, बोलणंही उत्तम, त्याची कृती उत्तम, त्याचं स्वास्थ्यही उत्तम. त्याच्याकडे बघून लोक आनंदरूप होतात, हा त्या साधनेचा शेवट आहे. हळूहळू आपण प्रयत्न करायचा, त्यानं मनाच्या गाठी पेच मोकळे होतात. मग मन म्हणजे जणू इस्त्रीचा कपडा. असं झालं की झालं काम. पण जोपर्यंत त्या मनाला सुरकुत्या आहेत तोपर्यंत आपण प्रयत्न करत राहायचं. 1988 स्वामींच्या मातृतुल्य सासूबाई स्वर्गवासी झाल्या. त्यांच्या दशपिंडासाठी स्वामी सरलाताईंसह आम्ही काही मंडळी ओंकारेश्वरावर जाऊन सर्व धार्मिक विधी उरकून घरी आलो. स्वामी स्नान करून आल्या आल्या आपल्या चिरंजीवांना म्हणाले, बरं का बापूसाहेब, आम्ही गेल्यावर आमचं हे सगळं असंच करायचं आहे बरं का. फक्त तिथं नाही, इथे घरी गुरुजींना बोलावून व्यवस्थित स्वच्छ वातावरणात सगळं करायचं आहे. कालच मला कळलं की इथे एका संस्थेतर्फे असे सर्व विधी उत्तम पद्धतीनं केले जातात. आपल्याला हे आधी माहिती असतं तर आपण हे सगळं घरीच केलं असतं. 1986 या वयात सायकलवरून एवढ्या लांब केंद्र घेण्यासाठी, प्रवचनासाठी पाय मारत जायचं हे योग्य नाही. तुमची 60 जवळ आली. आता एखादं पेट्रोलचं वाहन घ्या. अवजड नको वाटलं तर छोटं घ्या, ल्युना घ्या, तुम्हाला चालवायला येतेच. एक दिवस स्वामी म्हणाले, मी जरा आढेवेढे घेतले. मला आता सायकलच बरी वाटत होती, पण स्वामींनी सांगितल्यावर गाडी घ्यायचं ठरलं. एका परिचित व्यक्तीबरोबर गाडी घ्यायला गेले
तर लगेचच गाडी मिळाली, पैसे भरून टाकले. गाडी ताब्यात आली, पण कोरी गाडी असल्यानं स्टार्ट करताना आणि स्टँडवर घेताना जड जाऊ लागलं. त्याच प्रयत्नात छातीचे स्नायू दुखावले. गाडी चालवणं बंद झालं. मला वाटलं आता तरी स्वामी गाडी नको म्हणतील, पण त्यांचा निश्चय पक्का होता. शेवटी मी हार खाल्ली. 2 महिन्यांनी पुन्हा प्रयत्न केला. गाडीचं सर्व तंत्र जमलं. त्यानंतर मी ल्युना घेऊन लांब लांबपर्यंत जाऊ लागले. स्वामींची कामं, माझी कामं मी स्वतंत्रपणे करू लागले. माझ्या प्रकृतीला ते मानवलं. स्वामी मधूनच विचारत, काय गाडीचं नीट जमलं ना? मी म्हणे, हो, आता सवय झाली. मला स्वतंत्रपणे खूप दूरच्या भागात जाऊन प्रवचनं करता येऊ लागली. माझी स्वतःची कामं देखील विनासाळ्यास होऊ लागली. स्वतंत्र स्वावलंबी जीवन जगणं मला फार आवडतं. या गाडीमुळे ती सोय झाली. पुढे अध्यात्म मंगलधामची वास्तू झाली. काही दिवस आम्ही रिक्षानं गेल्यावर स्वामींना जाणं येणं सोयीचं व्हावं म्हणून एकानं गाडीची व्यवस्था केली. माझ्या स्वभावाप्रमाणे ती गाडी स्वामींसाठी होती. आपण ल्युनानं जायचं त्याप्रमाणे मी केलं. स्वामी सरलाताई गाडीतून आले. केंद्रावर मला पहिला प्रश्न स्वामींनी केला, तुम्ही ल्युनानं आला का बरं? गाडीत जागा आहे का असं विचारलं का नाही? संध्याकाळी एवढ्या गर्दीतून येण्याचं आपलं वय आहे का? कुठे पडलात आणि हातपाय मोडला तर? आपल्याला अजून खूप काम करायचं आहे. देहाला काही इजा होऊन चालणार नाही. यापुढे दरवेळेला तुम्ही आमच्याबरोबर गाडीतून जायचं यायचं. आत्ता परत जाताना आमच्याबरोबर चला, तुमची गाडी घेऊन कोणीतरी येईल. मी स्वामींकडे बघतच राहिले. यापूर्वी मला गाडी नको म्हणत होते तेव्हा गाडी चालवण्याचा आग्रह स्वामींचाच. आणि आता मी स्वतंत्रपणे फिरू लागले तर त्यांना अपघाताची काळजी वाटते. संतांच्या मनात नेमकं काय असतं ते खरंच कळणं कठीण. म्हणून संत सद्गुरू जे सांगतात त्याप्रमाणे करणं एवढंच शिष्याचं काम. स्वामींकडे नेहमी येणारे एक तरुण जोडपं स्वामींना भेटून बाहेर पडल्यावर स्वामी मला म्हणाले, आज ती डॉक्टर आली होती, बऱ्याच दिवसांनी आली. तिला सगळ्यांचा वीट आलाय. एकूण जगताची जी रीत आहे त्यानं कुणाही चांगल्या माणसाला वीटच येतो. ती एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होती. तिथलं एकूण वातावरण, रोग्यांशी वागण्याची, पैसा काढण्याची पद्धत हे सर्व पाहून ती कंटाळली. ती म्हणाली, मला अशा पद्धतीनं काम करणं जमणार नाही. मी यापुढे नोकरी करू शकत नाही. ती फार व्यग्र झाली आहे. पुष्कळ चांगल्या मंडळींना अशा वातावरणाचा उबग येतो. मी तिला म्हटलं, अशा जगात राहूनच आपलं काम करावं लागतं. जगाचे सुष्ट दुष्ट घाव सहन करावे लागतात. त्याला उपाय नाही. सगळी चांगली माणसं तुला कदापि मिळणार नाहीत. त्यावर मी चटकन म्हटलं, जगाचा उबग मला तर कधीच आलाय. पण जगात राहायला पाहिजे, लोकात मिसळायला पाहिजे असं तुम्ही सांगता म्हणून मिसळायचं. नाहीतर मला एकांतच चांगला वाटतो. आज इथेच थांबूया. यानंतरचा 11वा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.